भैया ये लो ना नहीं तो वैसे दिखेगा बीच से गार्डन कुठून जाऊ तर साप निघलाय मित्रांनो या ठिकाणी आली आहे बघू कोणता साप आहे गार्डन मध्ये म्हणतो ते एक जण थांबलाय लक्ष द्या इथून येऊ का आतमध्ये कुठे ते सायकलच्या टायरच्या दिसलं नाही दिसत आहे हा काहीतरी आहे पण अंधार असल्यामुळे दिसणं झालं अरे चांगला मोठा नाग आहे पहिले बोलत ना उधर ख्याल रख करके लास्ट में तो एक हाथ मारो उसको तेरे को क्या चाहिए अभी मैं करके आया मैं बोला जीरो भी नहीं पकड़ूंगा एक पत्थर में जा ठीक है इधर आ इधर आ तो देगा बापरे बाबा चांगलेच मोठे आंबा जड येते हे का ये बहुत हेवी है निकालना माहित चांगले मोठे नागोबा आहेत हो राजा काही नाही करत तर जेवढा मोठा साईज ना तेवढा उंच फणा उभा करत असतो एवढं सामान काढलं मी त्याच्या समोर सामानाची हालचाल बघून खूप असा घाबरून फणा काढलाय त्यांनी खूप असा मोठा साईज मोठे असल्यामुळे खूप असा उंच फणा उभा केलाय तर आपण त्याला काही करू बाहेर घेऊन लगेच पॅक करून टाकूयात तो जरा ॲग्रेसिव्ह आहे रागिष्ट आहे त्याच्यामुळं खूप आवाज करतोय नाग हे कोणी लगेच ओळखू शकतं फणा काढतो म्हणून त्याच्याऐवजी इथं टाका इथं कस काय काल आला भाई एवढा खाली ठेव ना नागात घेऊन दे अरे काढून अरे लेके जा रहे थे जल्दी आ
मोठे दिवसभर का मिळवू नको फरश ए चलो बाबा ए चला ए अभिषेक हा, चल. तर आज रेस्क्यू केला होता मित्रांनो नाग खूप मोठा, कारण आता उन्हाळा चालू झालाय ना, तर उन्हाळ्यामध्ये असेच मोठे मोठे नाग आम्हाला भेटतात. तर इथे मुक्त केलं मी त्याला. गेला बघ. नागाचा हा असाच विषय असतो, ज्यावेळेस आम्ही रिलीज करायला येतो ना मित्रांनो, पटकन जातच नाही, एका जागी थांबतात बरेच आणि बरेचसे लगेच जातात पण.